संताजी भाग 35. तुळापूरच्या पातशाही छावणीतली बातमी काढण्यासाठी कोकणोबा आणि हरबा आपल्या विश्वासू हेरपथकासह गेले होते. संताजींच्या मनात काय आहे त्याचा अंदाज सरदारांनाही येत नव्हता. एक दिवस गिरवी गावच्या पाटलाने खाशांना आपल्या घरी जेवायला बोलावलं. सारे पोटभर जेवले. निघताना संताजींनी पाटलिनीच्या हाती मोहरांची एक थैली ठेवली. हे काय? संकोचून तिनं विचारलं. भावाची भाऊबीज भेट समजा. आम्ही फिरस्ते. अशा सुग्रास स्वयंपाकाची चव चाखायचा योग कधीतरीच येतो. फार दिवसातून आज तोंडाला चव आली. हेरांच्या बातमीची वाट पाहणं सुरू होतं. सरदार आळसावल्यागत झाले होते. एकदा अशाच गप्पा सुरू असताना बहिर्जीने विचारलं, दादासाहेब, लढाईची ही दगदग धावपळ राजाराम महाराजांना झेपेल असं वाटतं तुम्हाला? का रे, तुला शंका वाटते? नाही म्हणजे त्यांचं वय लहान, अंगावर आगीचा लोळ यावा तसं छत्रपतीपद अचानक गळ्यात पडलं त्यांच्या. आलमगीर म्हातारा असला तरी केवढा त्वेष भरलाय त्याच्यात. अनुभव, धाडस, बुद्धी, शक्ती सगळं आहे त्याच्याकडे. पण गड्या, एक गोष्ट त्याच्याकडे नाही. कोणती? गनिमी काव्याचं तंत्र. ते आपल्याला शिवछत्रपतींनी शिकवलं. तसा गुरु मोगलांना अद्याप तरी मिळालेला नाही. लढाईचं हे तंत्र खुद्द आलमगीराला कळत नाही. तिथे त्याच्या सुस्त सरदारांची काय बात. तुळापूरकडे गेलेले कोकणोबांनी हरबा बातम्यांचा खजिना घेऊन परतले. दाजी, लय मोठा दळंबा हाय पाच्छाचा, कोकणोबा सांगू लागला. 6-7 कोसाचा घेर धरून त्याची छावणी पसरली आहे. मधोमध त्याचा गुलालबार तंबू ठोकलाय. त्या भवती 2 परस उंचीच्या बांबूच्या मेखात ठोकून लाकडी फळ्यांचं कूप घातलंय. त्यावर गुलाबी कापडाची कनात पांघरली आहे. तंबूच्या 4 अंगाला लाल निशाणं. ते जाऊ दे रे, पहाऱ्याची काय व्यवस्था आहे? दोघांनी आणलेल्या माहितीचा बारीक सारीक तपशील संताजींनी मनोमन नोंदवला. छावणीतला बंदोबस्त चोख होता. गुलालबार तंबूच्या मुख्य प्रवेशद्वारात पहाऱ्यावरच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने होती. त्यांचे पहारे रोज बदलत. खासेनी जनाना यांच्या संरक्षणाची जोखीम त्यांच्यावर होती. इथेच बाजाराचीही जागा होती. प्रवेशद्वाराच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने मांडलेली. तिथेही हत्यारबंद पहारेकऱ्यांचा वावर होता. बाजार ओलांडून पुढे गेलं की दिवाने आमचा दरबार लागे. मग दिवाने खासचा दरबार. त्याला लागून जनान्याची जागा. जनान्याशेजारी पातशहाची ख्वाबगाह होती. तंबूच्या आत बाहेर शेकडो अहदी शेखजादे यांचा कडक पहारा होता. पातशहाच्या झोपण्याच्या जागेभोवती त्याचे पाळलेले गुलाम चेले खडा पहारा देत. जनान्यात सशस्त्र तुर्की स्त्रियांची दिवसरात्र जागल होती. संताजींनी घनश्यामरावकडून छावणीचा नकाशा तयार करून घेतला. कधी निघायचं, कोणत्या वाटेने जायचं, मार्गात मुक्काम कुठे करायचा, शेवटच्या मुक्कामापासून तुळापर्यंतचं नेमकं अंतर किती, तिथे पोहोचायला वेळ किती लागेल, हा सारा तपशील त्यांनी नीट जुळवून घेतला. फलटणच्या बाजूने निघून नीरा नदी त्यांनी ओलांडली. जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेतलं. येळकोट जय मल्हारचा घोष करत खोबरं भंडारा उधळला. सासवडच्या जवळ दिवाघाट होता. पहिला मुक्काम तिथल्या झाडीत झाला. श्रावणसरी रिमझिमत होत्या. निसर्ग ओला कच्च. झाडांच्या खोडांवर बोटबोट शेवाळाचा थर चढलेला. ओल्या रानात सैन्याने दिवसभर विश्रांती घेतली. सायंकाळी संताजींनी सरदारांपुढे पातशाही छावणीचा नकाशा पसरला. गड्यांनो, हा नकाशा नीट बघून घ्या. पातशहाला ठार मारायच्या कामगिरीवर आपण निघालोय. हा त्याचा गुलालबार तंबू. हे त्या तंबूचं प्रवेशद्वार आणि हा नगारखाना. इथून आपल्याला आत घुसायचंय. आडवा येईल त्याला कापत थेट पातशहाच्या झोपण्याच्या जागेपर्यंत पोहोचायचं. उद्या श्रावणी अमावस्या म्हणजे बैलपोळ्याचा सण. छावणीतले मराठा सरदार पुरणपोळ्या खाऊन सुस्तावतील. आपण त्याचा फायदा घेऊ. सरदार भीतियुक्त आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. इतकी विचित्र धोकादायक मोहीम संताजींच्या डोक्यात असेल हा अंदाज त्यांना नव्हता. एक दिव्यच होतं ते. संताजींचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. आपल्याच नादात ते पुढे बोलू लागले.
सैन्याची विभागणी आपण 5 तुकड्यात करू. छावणीच्या अलीकडे 2 कोसांवर त्यातल्या 2 तुकड्या थांबतील. 3 छावणीत शिरतील. आत गेल्यावर त्यातल्या 2 झाडीच्या आडोशाला दबा धरून राहतील. शेवटची 600 लोकांची तुकडी 4 भागात विभागून त्यातलं एक एक पथक विठोजी, बहिर्जी, मालोजी आणि मी घेऊन तंबूत घुसू. काम झालं की 4ही पथकं वेगवेगळ्या दिशेने बाहेर पडतील. वाटेतल्या तुकड्यांना इशारे देत वेगाने ती दूर निघून जातील. लक्षात ठेवा, यात जराशी जरी चूक झाली तर आपल्या जीवावर बेतेल. आम्ही दिलेले हुकूम तुम्ही तुमच्या लोकांनी तंतोतंत पाळले पाहिजेत. त्यांना तशी सख्त ताकीद द्या. पण दाजी, छावणीभोवती छबिन्याचे स्वार फिरत असणार, त्यांना कसं चुकवायचं? आपण आत गेलो की तंबूजवळ पहारेकरी असतीलच की. तोफाही तयार ठेवलेल्या असतात म्हण. पहारेकऱ्यांशी झटापट झाली की उदंड गलका माजणार. इतके लोक कापून आलमगिरापर्यंत जाणं अवघड वाटतं. त्याला मारणं होईल न होईल, पण सही सलामत बाहेर पडण्याची शाश्वती तर मुळीच नाही. ही मोहीमच आम्हाला अशक्य कोटीतली वाटते. सरदारांनी गिल्ला केला. पातशहाच्या तंबूत घुसणं म्हणजे मगरीच्या जबड्यात हात देणं आहे हे त्यांना ठाऊक होतं. हात उंचावून संताजींनी त्यांना शांत केलं. मग निखाऱ्यासारखे धगधगीत शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडू लागले. हे सगळं तुम्हाला अवघड वाटतं तर मग संगमेश्वर सारख्या कुबल जागी येऊन शंभूराजांना कैद करून कसा घेऊन गेला तो बाटगा शेख निजाम? पातशहाच्या शब्दाखातर झालाच ना जीवावर उदार, उतरला ना कोकणात. आणि आपण तर शंभूराजांचे जीवाभावाचे साथी. अनन्वित छळ करून त्यांना ठार मारणाऱ्या पापी पातशहाचे बुट्टीत भरण्या इतके तुकडे करावेत असं का वाटत नाही तुम्हाला? जिथे त्यानं हे पाप केलं तिथेच त्याच्या रक्ताची रंगपंचमी खेळायची इच्छा का होत नाही? त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्राच्या मनात पेटलेली सुडाची आग विझणार नाही. या कामात मौत आली तरी बेहत्तर. मुळात मरणाला इथे भीतो कोण? तोफेत बारूद भरावं तशी चीड त्यांच्या शब्दात ठासून भरलेली. सरदार पेटून उठले. विठोजी चव्हाण मांडीवर थाप मारत बोलला, चला, आम्ही तयार आहोत. आमची बी तयारी आहे. आलमगीराला मारूनच परत येऊ. रखमाजी मोहित्याने त्याला साथ दिली. एका अपूर्व धाडसाच्या कल्पनेने सारे थरारून गेले. रात्रीच्या पहिल्या प्रहरी वीरांची ही जिलेब दिवे घाटातून निघाली. अविरत कोसळणाऱ्या पावसाचा नाद आसमंतात भरून राहिला होता. वर आभाळ गडगडत होतं. विजा चमकत होत्या. वारा अंगात आल्यासारखा वाहत होता. जिकडे तिकडे गढूळ पाण्याची तळी साठलेली. चिखलात घोड्यांचे पाय भसाभस बुडू लागले. स्वार भिजून चिंब झाले. फुरसुंगी, थेऊर, लोणीकंद मार्गे सारे भीमा कोरेगावच्या शिवारात आले. ठरल्यानुसार सैन्याच्या 2 तुकड्या पांगल्या. 3 तुकड्या पुढे निघाल्या. संताजींच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी छावणीजवळ आली. छबिन्याच्या पहारेकऱ्यांनी तिला हटकलं. ठहरो, कोण हो तुम लोग? आम्ही व्हय, आपल्याच लष्करातले शिर्केनी मोहित्यांचे स्वार. रातच्या छबिन्यासाठी गेलतो. मुबादल्यासाठी माणसं आली म्हणून छावणीत परत निघालोय. गावठी हेल काढत संताजींनी ठोकून दिलं. छबिन्यासाठी मराठा सरदारांची पथकं रोज फिरत. त्यातलेच कुणी असावेत असं समजून पहारेकऱ्यांनी ही वावटळ पुढे सोडली. थापा मारत बतावण्या करत हजारभर मराठे छावणीत घुसले. त्यातले अर्धे मोक्याच्या जागी थांबले. 600 लोकांच्या 4 तुकड्या करून संताजी गुलालबारच्या दिशेने निघाले. पावसामुळे मशाली विझलेल्या. थंडीने काकडलेले पहारेकरी आपापल्या तंबूत झोपलेले वा झोपेने पेंगुळलेले. अशा प्रकारे कुणी छावणीची शिरेल हे त्यांच्या ध्यानी ना मनी. नगारखाना पार करून बाजाराच्या जागेतून मराठे झपाट्याने पुढे जात असताना मागून आवाज आला, रुक जाव. आपल्या राहुटीतून धडपडत एक शिपाई बाहेर आला होता. उत्तरादाखल विठोजीने एका घावात त्याचं मुंडकं उडवलं. तंबूच्या मुख्य प्रवेशद्वारात ते आल्यावर पहारेकऱ्यांना अंदाज आला. अंधारात नीटपणे दिसेना, पण 200-300 शस्त्रधारी लोक थेट तंबूत घुसतायत हे त्यांना जाणवलं. त्यांनी गोंधळ सुरू केला. मराठे तयारच होते. त्यांचा गलका वाढायच्या आत हात सैल टाकून त्यांनी कापाकापी सुरू केली. दिसेल त्याला ठार मारत ते दिवान-ई-आममध्ये घुसले. गनीम आया है, मारो, भागो, पकडो अशी बोंब उठली. वरून आभाळ गडगडत होतं. विजा झिम्मा खेळत होत्या.
पावसाचा जाड पडदा पार करून पहारेकऱ्यांचा आवाज दूरवर गेलाच नाही. निसर्गाच्या रौद्रनादात ती बोंब, मरणाऱ्यांच्या किंकाळ्या, आरोळ्या सगळं विरून गेलं. गुलाम, चेले चपाटे यांचे मुडदे पाडत खून चढलेले मराठे रक्ताने निथळणाऱ्या तलवारी घेऊन पातशहाच्या शयनगृहाकडे धावत सुटले. ते आत घुसले. संताजींची संतप्त नजर पातशहाचा शोध घेऊ लागली, पण तो कुठेच सापडला नाही. म्हातारा गेला कुठे ते त्यांना कळेना. इथेच कुठेतरी लपून बसला असेल म्हणून त्याचा झोपण्याचा पलंग संताजींनी उलथापालथा केला. त्यावरची गादी टरकावली. उशा बाडं फाडली. शामियान्याची भरजरी कापड तलवारीने आरपार छेदून शोध घेतला, पण त्याचा बाल देखील बघायला मिळाला नाही. सोन्याच्या पत्र्याने मढवलेली त्याची खुर्ची लाथेने उडवत संताजी त्वेषाने गरजले. हरामखोर औरंग्या, हिम्मत असेल तर ये समोर. कुठे दिवा भितासारखा दडून बसलास? तुझी गर्दन मारायला आम्ही मराठे तुझ्या घरात घुसलो आहोत. बहिर्जीने संताजींना सावध केलं. तो पळाला वाटतं. चला लवकर, आपल्याला इथून बाहेर पडलं पाहिजे. सावज हाती लागलं नाही याचं साऱ्यांनाच वाईट वाटलं. निघताना बहिर्जीला शामियान्याचं भरजरी कापड एका जागी थोडं हालताना दिसलं. तिथे कुणीतरी लपल्याचं जाणवत होतं. हा पातशहा तर नसेल? बहिर्जीने खसकन त्याला बाहेर ओढलं तर तो एक मामूली चेला निघाला. भीतीने तो थरथरा कापत होता. त्याच्या नरडीवर तलवारीचं पातं ठेवत बहिर्जीने विचारलं, किधर है तेरा बादशाह? बताव, नाहीतर मुंडी काटून हातात देईन. सच कहता हूँ, मुझे मालूम नहीं. सरळपणे बोल, नाहीतर. बहिर्जीने पातं आणखी जवळ भिडवलं. बताता हूँ, लेकिन मेरी जान बख्श दो. बाहेरचा शोरगुल ऐकून पातशाह सलामत यहाँ से निकल गए. तिथून चला, तो जणाण्यात पळाला वाटते. ओढून त्याला बाहेर काढू. पुढे निघालेल्या विठोजीला संताजींनी थांबवलं. थांब विठू, बायकांवर चालून जाण्या इतके नामर्द नाही आपण. आलमगीर वाचला, पण यापुढं बायकांच्या आसऱ्याने जगलेला जीव म्हणून लोक त्याची छिथू करतील. सारे परत निघाले. शामियानाच्या आत बाहेर पहारेकऱ्यांचे 200च्या वर मुडदे पडलेले. त्यात 8-10 मराठेही होते. संताजी त्वरेने तंबूतून बाहेर पडले. आता छावणीला बऱ्यापैकी जाग आलेली, पण नेमकं काय घडलंय याचा नीटसा अंदाज सरदार शिपायांना अजूनही आलेला नव्हता. इकडून तिकडे त्यांची नुसती धावपळ सुरू होती. बाहेरच्या घुप्प अंधारात मराठे बेमालूम मिसळले. आपण येऊन गेलो याची याद पातशहाला राहावी म्हणून संताजींनी आदेश दिला. तंबूचे तणाव तोडून तो खाली बसवा. वरचे सोन्याचे कळस कापून ताब्यात घ्या, लवकर. तणाव्याचे दोर मराठ्यांनी कापताच आधार तुटलेला तो अवाढव्य तंबू ढगपुटी व्हावी तसा फडफडत गचके खात खाली आला. विठोजी आणि मालोजीने वरचे 3 कळस कापून सोबत घेतले. तंबू कोसळताच छावणीत भगदड माजली. लोकांना वाटलं आलमगीर त्याच्या बेगमांसह खात्रीने मेला. पावसाचा जोर आणखी वाढला. काळोखात मराठे तिथून निघून गेले तरी मोगलांचे शिपाई सरदार ओरडत बडबडत होते, गनीम आया है, घेर लो उसे. लेकिन वो है कहाँ? यहीं कहीं होगा, देखो ढूंढो उसे. या अल्लाह, पूरा गुलालबार ढह गया. बादशाह सलामत तंबू के नीचे कहीं दब तो नहीं गए? खुदा उन्हें सलामत रखे. लाखोंनी लोक असलेल्या छावणीत शत्रूचा शोध घेणंही कठीण. किती संख्येने आलाय कुणास ठाऊक. या गर्दीत आपला कोण परका कोण तेही कळेनासं झालंय. शेजारी उभा असलेला माणूस आपला जातभाई यार दोस्त आहे की शत्रू? मोगल हजारोंनी होते तरी त्यांचा धीर खचला. मराठे मारो पकडो असा आरडाओरडा करत आणि पाठलागाचा आभास निर्माण करत झपाट्याने छावणीतून बाहेर पडले. खुणेचे आवाज काढून जागोजाग थांबलेल्या आपल्या इतर लोकांना त्यांनी हुशार केलं. वेगवेगळ्या वाटांनी ते सिंहगडाकडे निघाले. आपल्या भीमपराक्रमाने मोगली सल्तनतीचं मुख्य केंद्रच त्यांनी धास्तावून टाकलं होतं. भाग 35 समाप्त.